जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे आणि यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग काही सुचणार शिवाला हो सिद्धीने घातला घाला. विचार मनामध्ये आला कधी मी गावा मनी बदला. आलो शरण सांग सिद्धीला होत तुम्हाला गड किल्ल्याला. उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला. उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि या वेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशी याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा महाराज बोलवलं मला. शिवा, आज आम्ही घराबाहेर पडू त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा, पण शिवा काशी म्हणून नाही, शिवाजी म्हणून. मला समजलं नाही महाराज. शिवा, आज काहीही झालं तरी आपण या वेढ्या बाहेर पडायचंच. त्या जोहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच, आपण पुढे जायचं. पुढे? पण पुढे कुठं महाराज? ते तू विचारू नकोस. फक्त एक लक्षात ठेव, जर जोहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं तर तू मसाईच्या पठारावर थांबायचं. तिथं बांधलांचे लोक आपल्याला येऊन मिळतील. त्यांनी पालखी आली असेल, तू पालखीत बसायचंस. बसलो महाराज. पण आमचा पोशाख आणि जेरेटोप घालून बसावं लागेल. जेरेटोप? नाही नाही महाराज, अहो एवढी लायकी नाही या गरीबाची. शिवा. जी महाराज. शिवा, प्रसंग लई अवघड आहे, पण आपल्याला निभावून द्यायचंय. महाराज, पण काहीही झालं तरी जीव राखायचा आहे. तुला आमच्या वहिनींसमोर जिरेटोप घालून जायचंय ना? महाराज, तुम्ही माझ्या कारभारणीला वहिनी म्हणालास. आणि या येडा बागड्याला आपला भाऊ मानला सा. शिवा, अरे स्वराज्यासाठी झुंजणाऱ्यांचं आणि आमचं दुसरं कुठलं नातं असणार? रात्रीच्या पहिल्या प्रहरास ढाच्या सुमारास गड उतरण्यास शिव पालखीत बाजी संधी. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा. दोन दिशेला दोन पालख्या चाललेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराला घातलं. हुजूर, क्या खुशखबर है हुजूर? क्या हुआ? शिवाजी सापडला, काफी कैद झाला. सिद्धी मसुदे मोठ्या शिताफीने शिवाजीला कैद केलंय. हुजूर, देखिए शिवाजी राजे, आपण भाने करण्यामध्ये तरबेज आहात. कधी घाबरण्याचे, कधी शरण येण्याचे, तर कधी तोह करण्याचे सोंग आपण नाचवले.
आम्हाला गाफील ठेवून पळून जाणार होतास पर बदकिस्मत सापडला. लेकिन एक बात तू बहादूर आहे सब. पता नाही तू किती वेळ जिवंत राहशील ते. हा पण त्या अगोदर मी तुला अफगाणची शराब पाजायची म्हणतो शिवा. हा शिवाजी रयतेचा राजा आहे, त्याला शराब चालत नाही. क्यों? असल्या शोकाला स्वराज्यात मान्यता नाही. आओ आओ खान साहब आओ. देखो देखो शिवाजी राजे आए हैं. कौन हो तुम? शिवाजी. शिवाजी? तो हम कौन हैं? बताओ हम कौन हैं? मतलब हुजूर, ये सिवा नहीं हो सकता. हम जानते हैं सिवा को, हमने देखा है सिवा को. ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है. क्या? सिवा का कोई हम शक्ल यहां हमारे सामने खड़ा कर दिया है. बताओ तुम कौन हो? शिवाजी. शिवाजी सापडत नाही. शिवाजी सापडण्यासाठी नाही. शिवाजी फसत नाही. त्याला जायचं तिथं तो जातो, त्याला थांबायचं तिथं तो थांबतो. त्याचं जाणं येणं बसणं उठणं शत्रूवर अवलंबून नाही. खामोश. कौन आहेस तू? शिवा. शिवा काशी देखा, नेवापूरचा नावी. या खुदा या फळ्यात. आता तुझं काय होईल माहित आहे? माहिती आहे, तरी आलो. शिवाजी रायांसाठी 10 वेळा येईल. हरामखोर पाजी. शिव्या हसरायचं काम करू नकास मागला. माझ्या अंगावर शिवाजी रायांची कापड आहे. माझ्याशी जरा सबुरीने बोल. मसूद